गेली 20 वर्ष या प्रवीण पाटलात तुमची पाठराखण दिलेली आहे. निधड्या छातीनं सगळं सांभाळलेला, निस्वार्थीपणाने मी सांभाळलेला. आणि अशा परिस्थितीत मला तुमची संगत सोडायची का पाळी आली हे तुम्ही या प्रश्नाचं या तुकाराम चौकात तुम्ही मला उत्तर दे. अरे माझा बाप 29 वर्ष या नगरपालिकेचा नगराध्यक्ष होता. कुणाला सांगता काय येत नाही. माझ्या आजोबानं तालीम काढली, मग आमचा आजोबा कुठे गेलता? माझी बायको नगराध्यक्ष झाली नाही झाली माझं काही अडत नाही. बांधगाव जरी जाऊन उभारलो तरी टनवर ऊस माझा वाढेल. पण गावच्या लोकांच्या हिताचे निर्णय होणार आहेत का हा विचार तुम्ही करा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. या सभेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या आया बहिणी या मुरगुडातल्याच आहे ना तुम्ही, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, उद्याच्या 2 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि हे मतदान करत असताना गेल्या 5-7 वर्षामध्ये मुरगुड नगरपालिकेच्या माध्यमातून जो कारभार झाला आणि तो कशा पद्धतीचा झाला, कारण वीरेंद्र भैया हे बोर्ड तुमच्याकडे येते का, तर तुमच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष झाले आणि दुसऱ्या नेतृत्वाखाली स्टेजवरून म्हणतात की मी केलं. आणि हे सांगत असताना सुद्धा मी मालक बदलला म्हणून सांगत नाही, कुणाच्या नेतृत्वाखाली मी काम करतो हे सांगत नाही. जे केलं ते केलं म्हणून सांगायला शिका. अंबाबाईचं देऊळ सुद्धा बांधत असताना मी गावचा पाटील आहे आणि संजय दादा सुद्धा त्या कमिटीचे कार्याध्यक्ष होते आणि मीही कार्याध्यक्ष होतो. शासनाच्या नियमाप्रमाणे ते पैसे नगरपालिकेकडे येतात आणि नगरपालिकेकडनं देवळाच्या बांधकामाकडं वळवले जातात. हा कायदा कदाचित त्या नगरपालिकेच्या माझ्या अध्यक्षांना माहित आहे का नाही मानला नाही. आणि ही सिस्टीम आहे शासनाची. आणि म्हणून या गोष्टी सांगत असताना तुम्ही पाठीमागचं सांगता. अरे माझा बाप 29 वर्ष या नगरपालिकेचा नगराध्यक्ष होता. कुणाला सांगता? आणि बोलत असताना 5 वर्षाची कारकीर्द बोलत नाही आम्ही. या मुरगुड नगरीच्या जडणघडणीपासून ज्या ज्या घटना या मुरगुडमध्ये आणि या मुरगुड नगरीमध्ये घडल्या या सर्व साक्षीदार हे विश्वनाथ पाटील तुम्ही नागरिक आहात. तालमीची भाषा बोलता येते आम्हाला. माणसं आणून बसवतात. आमच्या वडिलांच्या वयाची कोण आहे त्या वैतात आणि हात वर करून बोट वर करून सांगायला सांगतात. तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचा विकास काय केला, सामान्य नागरिकांच्यासाठी तुम्ही काय सुविधा दिल्या हे तुम्ही सांगा. भविष्यात तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही सांगा. जे केले ते केले आम्ही कुठे नाकारतो. ज्या वेळेला जनतेनं तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडलं आम्ही मान्य केलं. पण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला ज्यावेळेला जनतेनं निवडलं तेव्हा तुम्ही जनतेसाठी काय केलं हे सांगायला पाहिजे. प्रवीण पाटलाची मापं काढायची काही गरज नाही, कारण आम्ही कोणावर मान्य केलेलं आहे. पण जे काम तुम्ही केलं ते काय केलं ते सांगा. नवीन पाणी पुरवठा योजनेचं तुम्ही काय केलं ते सांगा. सांडपाणी प्रक्रिया योजनेचं काय केलं ते सांगा. गावामध्ये डांबरीकरण रस्ते केले ते सांगा. नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी रस्ते उकरले ते काय केलं ते सांगा. काय येत नाही. माझ्या आजोबानं तालीम काढली, मग आमचा आजोबा कुठे घेता? कुठल्या करता, काय सांगता, कशासाठी सांगता? म्हणून सांगतोय हे सगळं जर थांबवायचं असेल, गावच्या हिताच्याच विचार करायचा असेल तर विचार करा. आज माझं कशात तटत नाही मी तुम्हाला सांगतो. माझी बायको नगराध्यक्ष झाली नाही झाली माझं काही अडत नाही.
बांधाव जरी जाऊन उभारलो तरी टनभर ऊस माझा वाढेल. पण गावच्या लोकांच्या हिताचे निर्णय होणार नाहीत का, हा विचार तुम्ही करा. आणि माझा प्रश्न आहे, मुश्रीफ साहेबांना सुद्धा माझा प्रश्न आहे. गेली 20 वर्ष या प्रवीण पाटलात तुमची पाठराखण केलेली आहे. निधड्या छातीनं सगळं सांभाळलेला, निस्वार्थीपणाने मी सांभाळलेला. आणि अशा परिस्थितीत मला तुमची संगत सोडायची का पाळी आली, हे तुम्ही या प्रश्नाचं, या तुकाराम चौकात तुम्ही मला उत्तर द्या. याचं उत्तर नाही. आज हा प्रवीण पाटील जर कुठं बरबडलेला असेल, गेल्या 40 वर्षामध्ये पिपरी कारखान्याचा संचालक म्हणून मी काम करतोय, व्हाईस चेअरमन म्हणून मी काम करतोय. एक कारण दाखवा, 218 गावचं प्रतिनिधित्व करतो, 218 गावचं. एक सभासदानं उठून सांगावं प्रवीण पाटीलला, एका सभासदाने सांगावं प्रमुख प्रवीण पाटलांना अमुख्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला. कशासाठी आणि कुणासाठी? प्रवीण पाटील घाबरून आणि नमून कधीच राजकारण करणार नाही. सामान्य माणसानं मला वाढवलं आहे, सामान्य माणसाबरोबर राहणार आणि सामान्य माणूस सांगणार त्या पद्धतीनेच मी वागणार. आणि म्हणून भविष्याच्या राजकारणामध्ये सुद्धा सत्ता येऊ सत्ता जाऊ मला त्याची फिकीर नाही, पण सत्याची पाठ मात्र राखण मी करत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, उद्याच्या 2 तारखेला पैशाचा लई वापर करायला तुम्ही, ते कुठनं पैसे येतात कुणाला माहिती. आणि म्हणून उद्याच्या 2 तारखेला या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, जाऊ दे सुरक्षेचा लुटा, देत तरी पैसे सगळ्याच्या मालकीची. म्हणून उद्याच्या 2 तारखेला धनुष्यबाण आणि कमळ ही 2 चिन्ह लक्षात ठेवा मित्रांनो. आणि 3 तारखेला असा काय फटका मारायचा की 21-0 झाल्याशिवाय आपण दाबायचं नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.